राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आठवड्यामध्ये सलग दुसऱ्यांदा ही मंत्रिमंडळाची बैठक होते। 10 तारखेनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। कॅबिनेटमधून राज्य सरकारचे आतापर्यंत लोकप्रिय निर्णय पाहायला सध्या मिळत आहेत। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। या आठवड्यातली ही दुसरी बैठक आहे। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा ही बैठक होते। या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। 10 तारखेनंतर आचारसंहिता सुद्धा लागण्याची शक्यता आहे। त्याचा निर्णय या बैठकीतून सुद्धा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आठवडा सलग दुसऱ्यांदा ही मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि कॅबिनेटमधून राज्य सरकारचे आतापर्यंत लोकप्रिय निर्णय सध्या पाहायला मिळतात। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, महत्त्वाची बैठक ही पुन्हा एकदा होते, नेमकं काय घडू शकतं या बैठकीत? आपण जर पाहिलं तर राज्य मंत्रिमंडळाची एका आठवड्यात दुसरी खरं तर ही मॅरेथॉन कॅबिनेट बैठक जी आहे ती गुरुवारी पार पडणार आहे। गुरुवारी दुपारी 12 वाजता ही बैठक पार पडणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मागच्याच म्हणजे 2 दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकंदरीत 43 निर्णय जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले होते। एकीकडे घोषणांचा पाऊस वर्षाव जो आहे तो होताना पाहायला मिळतोय, निधींचं वाटप होताना पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा दुसरी बैठक एका आठवड्यात लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मागच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांनी जे ते घोषणांवरून आणि निधीवरून सुनावलेल्याची माहिती जी आहे ती पुढाऱ्यांनी प्रदर्शित केली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आणखी एक बैठक घेऊन आता नेमकं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हो, नक्कीच अजय, या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।